अमरावती जिल्ह्यातील पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर अंतर्गत ग्रामपंचायत एनस येथे मेरी माती मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा मातीला नमन करणारा आणि वीरांना वंदन करणारा कार्यक्रम गजानन इंगोले कनिष्ठ अभियंता पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडला। यावेळी वीर वीरांगनांना त्यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने जो उपक्रम आयोजित केलेला आहे या अभियानांतर्गत 75 देशी वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी सरपंच रंजना चौधरी, सचिव ज्योत्स्ना इसळ, पर्यवेक्षक अधिकारी एनस जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक प्रशांत खरबडे, शिक्षक विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मेरी माती मेरा देश या विषयाची शपथ घेतली। माझी माती माझा देश या अभियानांतर्गत आपल्या अमर हुतात्म्याचे स्मरणार्थ सर्वांनी एकत्र येऊन क्रांती दिन चिरायू हो आणि 15 ऑगस्ट 2023 ला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ग्रामीण व शहरी भागातून काही ठिकाणी पवित्र ठिकाणची माती अमृत कलश आणून गोळा करून राजधानी दिल्लीमध्ये अमृत वाटिका तयार होणार आहे। यामध्ये सर्वांनी आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन देखील या प्रसंगी करण्यात आलं। राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम तसेच गावातील प्रथम नागरिक रंजना चौधरी यांचे हस्ते ऋषिकेश टेकाम यांचा सत्कार घेण्यात आला। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक बबनराव फुके, तंटामुक्ती अध्यक्ष हरिदास देशमुख, सदस्य सुनीता टेकाम, किरण चौधरी, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक परमानंद वैष्णव, मनोहर चव्हाण, प्रतिभा राऊत, उपसरपंच किसन वासनिक, प्रमोद कंसे, सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष संजय कंसे, दीपाली कंसे, शंकर इखार, पत्रकार प्रदीप रघुते, ग्रामपंचायत कर्मचारी ज्ञानेश्वर धंधरे, मंगेश घरपाळ, अंगणवाडी सेविका तसेच गावातील नागरिक विद्यार्थिनी सर्वांनी उपस्थितांनी शपथ घेऊन माझी माती माझा देश याविषयी शपथ घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। उत्तम ब्राह्मणवाडेसह प्रदीप रघुते, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।